इथपर्यंत नेलं होतं की गांधींना विरोध म्हणजे देशद्रोही. आत्तासुद्धा ती एक फिलिंग येते की अमक्याला विरोध म्हणजे देशद्रोह, बाकी काही नाही. त्याच्यामुळे व्यक्तीला विरोध, त्याच्या विचाराला विरोध म्हणजेच देशद्रोह. ही जी जुनी मांडणी आहे तीच मांडणी बाबासाहेबांच्या सुद्धा वेळेस केली. तेव्हा परळी तालुक्यातला एखादा जर माणूस असला त्या काळामधला, अंबाजोगाई तालुक्यामधला, केजामधला, तर तो गावात सांगत होता. गावाला काही माहीत नव्हतं गोलमेज परिषद म्हणजे काय, तिथं काय डिबेट चालली, फ्रँचायझीवर चालली की कशावर चालली, काय होणार आहे काय नाही. गांधी बाबा गेले तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गेले एवढंपर्यंत फार झालं तर काँग्रेसचा त्या काळातला जो पाटील देशमुख नेता होता त्याच्यापर्यंत आलेले होते. मराठवाड्यामध्ये तर ती आली नव्हती. आपल्या निजामाचाच संबंध होता त्याच्यामुळे आपल्याकडे ती डिबेट येण्याची शक्यताच नव्हती. पण गावातला माणूस, त्यावेळच्या अस्पृश्य वस्तीतला माणूस गावाशी मांडत होता की बाबासाहेब बरोबर आहेत. म्हणजे ती डिबेट जी सुशिक्षितांनाही समजू शकत नव्हती, इंग्रजीत चालली होती, ती डिबेट या गावातला माणूस बाबासाहेबांचा चालू आहे. बाबासाहेब किती बरोबर आहे, गांधी किती चूक आहे, हे गावामध्ये डिबेट करत होता. हे आंबेडकर चळवळीच्या प्रचाराचं, प्रसाराचं आणि समन्वयाचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. तर त्या गोष्टी 3 भागात आपल्याला सांगता येतील. पहिले बाबासाहेब मांडत होते आणि RPIचे जे पुढारी होते, मग ते दादासाहेब असतील, खोब्रागडे असतील, भंडारे असतील, कट्टी असतील, मौर्य असतील, ते मांडत होते. आणि त्यांचं मांडणं झाल्यानंतर म्हणजे बाबासाहेब समजावून हे सांगत होते त्यांच्या भाषेमध्ये. दादासाहेब गायकवाडांचा मी उल्लेख करेल त्याच्यामध्ये की लोकांच्या भाषेमध्ये बाबासाहेब सांगणं हे फार मोठं काम दादासाहेबांचं. पण दादासाहेबांनी त्यांच्या ज्या कुठल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सांगितलं ते गावातल्या सामान्य माणसाला समजल याचं काम तिथला कलाकार, गीतकार, गायक, जलसाकार करत होता. म्हणून या 3 स्तरावर ही प्रक्रिया चालवत होती. पहिले बाबासाहेब सांगत होते, आता बाबासाहेब सांगणार, परत बाबासाहेबांचा सगळं जे अकॅडमिक मांडणं आहे ते कधी कधी आता काय समजा अजूनही आपले हाल होतात. प्रॉब्लेम ऑफ पीस समजून घ्यायला, थॉट्स ऑन पाकिस्तान समजून घ्यायला अजून BA डॉक्टरेट झालेल्या माणसाला सुद्धा 10-10 वेळा वाचून समजत नाही. ते पुढारी बाबासाहेबांच्या भाषणातून सांगायचे. आणि पुढाऱ्यांनी जो विचार सांगितला आंबेडकरी चळवळीचा, परिवर्तनाचा किंवा राजकीय भूमिकेचा, तो तिथल्या खेड्यातला माणूस, तो शेड्यूल कास्ट फेडरेशनचा असेल, स्वतंत्र मजूर पक्षाचा असेल, नंतर रिपब्लिकन पक्षाचा असेल, तो तिथं मांडत होता आणि डिबेट घडवून आणत होता. म्हणून गाणं आणि आंबेडकरी चळवळ, गीत आणि आंबेडकरी चळवळ याचा अविभाज्य असं भाग आहे, तो तुम्हाला वजा करता येणार नाही. आणि चळवळीच्या, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये गाण्यांचा आणि विचार पोहोचवणारं माध्यम म्हणून याचं फार मोठं ऐतिहासिक कार्य आहे. ते वामनदादासारखं, श्रीधर ओवाळसारखं, गोविंद मसिलकरसारखं, ओकसारखे अशा अनेक लोकांनी केलं. म्हणजे एक नाही, अनेक लोकांनी केलं. आणि ते गाणं लोकांच्या मांडीवर बांधलं. म्हणजे जगटपले तुमच्या जागा हो भारत देशा, जगटपले तुमच्या नाशा, या भेदाने देह तुझा बा विटाळ. म्हणजे देशाला समजावून सांगतंय की जातीव्यवस्थेनं तुझा देह कसा सडल. हे सामान्यपणे जातीव्यवस्थेमुळे किती तोटा झाला याचं विश्लेषण करणारं गाणं तिथपर्यंत. किंवा सांगा टाटा बिर्ला धनाचा वाटा, आमचा वाटा कुठं आहे. म्हणजे जे आपल्याला संसाधनामध्ये जे काही मांडायचं आहे, मागायचं आहे, ते वामनदादा बाबासाहेबांचं तत्त्व म्हणून, अरे या जे पूर्णपणे असहाय्य आहे, हेल्पलेस आहे, उत्पादनाचं साधन नाही, हे त्या देशाचे मालक आहेत, त्या देशाचे नागरिक आहे, त्यांचा वाटा कुठं आहे. आणि हा वाट्याचा आत्तासुद्धा संघर्ष आहे. हा वाटा मागण्याचा अधिकार तू मागू शकतोय, याचा अधिकार, याची जाणीव या गाण्यातून सामान्य माणसाकडे झाली. आणि म्हणून वामनदादाचं गाणं आणि वामनदादाच्या गाण्याचं जे कुठलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आंबेडकरी चळवळीमध्ये आणि एकूण भारतीय परंपरेमध्ये, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये फार महत्त्वाचं आहे. त्याला सॅल्यूट करणं, त्याचा आस्वाद घेणं, त्याला समजावून सांगणं, त्याचं क्रेडिट देणं, हे सुद्धा चांगल्या जो कुठला समाज आहे, सुसंस्कृत समाज आहे, त्याचं कर्तव्य असतं. आणि वामनदादावर लिहिणे आणि वामनदादाला परत एकदा पेश करणं
हे गायकवाडांसारख्या अभ्यासकांचं आणि तुमच्या माझ्यासारख्यांनी जे कुठले अकॅडमिक आहेत त्यांनी मांडणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांनी ते मांडलेलं आहे. दुसरं त्यांचं पुस्तक आहे, फार मी बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे, हे याची जाणीव घेऊनच मी माझं भाषण लवकर आठवतो. बाबासाहेबांचे वारसदार हा खरा प्रश्न आहे. म्हणजे कोण बाबासाहेबांचे वारसदार? म्हणजे असं नाही झालं की घरानं स्वीकारलं म्हणून आंबेडकरी चळवळ आली, असं कधीच नाही झालं. कृतज्ञता, त्याच्याबद्दलचा आदर हा वेगळा, पण त्याचं नेतृत्व स्वीकारणं म्हणजे बाबासाहेबांना म्हणजे गांधी फॅमिलीसारखं नाही झालेलं, राजासारखं झालेलं नाही. तर आपल्या लक्षात येतं की त्या वेळचं जे नेतृत्व आहे त्या माणसांनी केलेलं आहे. पण आंबेडकरी विचार सांगणारं नेतृत्व हा महत्त्वाचा कसोटी. म्हणजे अनेक लोक बाबासाहेबांच्या नावानं आम्ही वारसदार आहेत असं क्लेम करतात आणि मग अनेक सिद्धांत मांडतात. उदाहरणार्थ मूल निवासी सिद्धांत बाबासाहेबांच्या कशातच बसत नाही, कुठल्याच याच्यात बसत नाही, पण तो मांडला आहे लोकांनी. आणि म्हणून खरे वारसदार, ज्याला आपण असं आपण लिगसी म्हणू इंग्रजीमध्ये, की हे आंबेडकर लिगसी कोण करत आहे. आपल्या असं लक्षात येईल की आज एकमेव म्हणजे ते आहेत म्हणून मी बोलतो असं कृपा करून धरू नका. कुठल्याही अभ्यासकांसमोर आणि कुठल्या याच्यामध्ये समोर एक अभ्यासक म्हणून मी हे स्टेटमेंट करेल की बाबासाहेबांचे विचार समजून आजच्या घडीला ते अंमलात आणणे कसे आणता येईल याच्याबद्दलचं विश्लेषण करणारं, याच्याबद्दलचा विचार करणारं आणि बाबासाहेबांना काय अभिप्रेत आहे याची स्पष्ट कल्पना असणारा एकमेव नेता आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपल्या असं लक्षात आहे, चळवळीवर बोलताना, बाबासाहेबांवर बोलताना त्यांच्या भाषणामधून जो कुठला रेफरन्स येतो तो आपल्या असं लक्षात येतो की फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी बाबासाहेबांना समजावून घेतलं. म्हणजे लिगसी जी येते, असं म्हणता आजोबाचं नातवामध्ये काही गुण येतात असं जे म्हणतोय आपण, तर त्याचा प्रत्यय आपल्याला इथं येतो. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी राजकारण त्यांनी 2-3 मुद्दे सांगितलेले बाळासाहेबांनी. ते यांच्याही पुस्तकात आले आणि यांच्याही पुस्तकात आले, प्रकाशच्या पुस्तकात, प्रमोदच्या पुस्तकात आलेलं आहे, त्यामुळे ते रिपिटेशन होईल. पण आंबेडकरी चळवळ भावनेत गुंतली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं आंबेडकरी चळवळीचं हे विश्लेषण आणि त्याच्या मर्यादा सांगणंसुद्धा ज्याला नैतिक अधिकार आहे तो फक्त बाळासाहेब आंबेडकरांना आहे. आणि म्हणून लोक ऐकून घेऊ शकतात. म्हणजे ते जेव्हा असा प्रश्न उपस्थित करतात की आंबेडकर चळवळ संपली आहे का, हा जर मी विचारलं तर लोक मला वेड्यात काढण्याची शक्यता. पण बाळासाहेबांनी विचारलं तर त्याला गांभीर्य आहे की जो आंबेडकरी चळवळीचा वारसदार आहे तोच असा प्रश्न उपस्थित करतो की चळवळ कुठं चाललेली आहे. चळवळ झुकत तर नाही, एका बाजूला भरकटत तर नाही. आणि त्याचे जे मुद्दे मांडले की भावनेत अडकलेली आहे चळवळ. म्हणजे अत्याचार झाला, काढा मोर्चा. म्हणजे जणू काय तुम्हाला दुसरा प्रोग्राम नाही, अत्याचार होईपर्यंत वाट बघणं. मग तो नगरमध्ये हो, तो हैदराबादमध्ये हो, की आणखी तो दिल्लीमध्ये हो, मग तुमची प्रतिक्रिया. हा प्रतिक्रियावादी आंबेडकरी चळवळीचा कॅरेक्टर नाही, हे सांगितलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि फार ठणकावून सांगितलं आहे. आणि म्हणून तुमची ताकद कशात आहे, तर लोकशाहीमध्ये तुमची ताकद आहे वोट बँकमध्ये, तुमची ताकद आहे लोकांमध्ये. आणि म्हणून ते शरद पवारांना असं उत्तर देऊ शकतात. म्हणजे सांगतो मी असं की एकदा असं बोलताना शरद पवारांनी ते बोलले, ते म्हटले बाळासाहेब आम्ही तुम्हाला असं एवढं देतो. ते म्हटलं तुम्ही देणारे कोण आणि मी घेणारा कोण? लोक काय देतात त्याच्याकडे ती सत्ता जाते. सत्ता जाते तेव्हा तुम्ही देणारे म्हणजे तुम्ही मालक आणि आम्ही घेणारे असं नाहीच आहे. तुम्ही खेळाडू आहे, मी खेळाडू आहे. लोक कुणाला स्वीकारतील तर लोक राजा आहेत, ते त्याला राजा बनवतात, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही देणारे मी घेणारे आणि मी देणारा आणि तुम्ही घेणारा हा लोकशाहीमध्ये सिद्धांत नाही. हे ठणकावून सांगण्याची नैतिक ताकद विचाराशिवाय येऊ शकत नाही आणि ती बाळासाहेबांमध्ये येते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरी फॅमिलीचे म्हणून नाही म्हणत, आंबेडकरी लिगसी त्याला वारसदार म्हणतो विचाराचे, ते बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि त्याची किंमतसुद्धा त्यांनी दिलेली. म्हणजे ज्या ज्या लोकांचं आपल्या असं लक्षात येईल, एक परत
इथं खेदानं मी सांगतोय की बाळासाहेब आंबेडकर उदयाला आले आणि किनवट पॅटर्न केला, अकोला पॅटर्न केला आणि सगळे प्रस्थापित एक झाले आणि कुठल्याही हालतीत या माणसाला वाढू देता कामा नाही असं षडयंत्र सुरू झालं. त्याच्यामध्ये सगळेच पक्ष होते. पण सांगायला खेद वाटतोय की बाबासाहेबांचं नाव घेऊन जे कुठलं राजकारण करतात अशी सुद्धा घरचे भेदी झाले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल अपप्रचार केला. इतका अपप्रचार केला की त्या घराण्याची इब्रत राखणं ही सुद्धा एक नीतिमत्तेचा भाग आहे. तेही त्यांनी ठेवलं नाही. त्यांचा जाहीर निषेध या निमित्तानं आपण केला पाहिजे. म्हणजे वारकऱ्यांचे प्रश्न घेतले, जातीच्या पलीकडे बाळासाहेब गेले, तर तुम्ही लगेच सांगितलं की आता बौद्ध धम्म सोडला, बाळासाहेब टाळ वाजवायला आम्हाला सांगतायत. हा प्रचार झाला. म्हणजे जिथं सत्ता आहे तिथं समाज मंदिर बांधलं, तिथं एखाद्या मंदिराचं उद्घाटन झालं तर सत्ताधारी माणूस अकोल्यामधला आमदारांच्या निधीतून बांधलेला यांच्या हस्तेच उद्घाटन करणार. त्याचे फोटो दाखवून तुम्ही म्हटले की आता हे मंदिरं बांधायला निघालेत आणि बाबासाहेब मात्र मंदिरं सोडायला सांगतायत. या पद्धतीचा अपप्रचार करणारे आपल्यातली जी मंडळी होती त्यांनी बुद्धिभेद केला आणि होणारं जे परिवर्तन आहे, बाळासाहेब जे उभे राहत होते त्यांचा पाय छाटायचा प्रयत्न केला, याची सुद्धा एक चर्चा आपल्याकडे या निमित्तानं झाली पाहिजे आणि ती घराघरात जाऊन आपली भूमिका व्यवस्थित मांडली पाहिजे. त्यासाठी बाळासाहेब समजावून सांगणं, भारिप बहुजन महासंघ समजावून सांगणं, वारकऱ्यांचं आंदोलन असेल, एनरॉनचा भाग असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, त्यावेळेस बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका पुढे येणं मला वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. ती प्रमोद आणि गायकवाड सरांनी मांडलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो आहे. पण पुढचं एक सांगून जातो आणि हा विषय इथं थांबवतो की बाळासाहेब इंट्रोड्यूस करणं ही पहिली पायरी होती. ते अकॅडमिशियन होते, त्यांनी ते काम केलं आहे. म्हणजे 4 PhD, प्रज्ञा साळवे असतील, गजभिये असतील, या 4 लोकांनी PhD केलेली आणि PhD मिळालेले बाळासाहेब आंबेडकरांचा विषय. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर अकॅडमिकचा विषय होणं हा सुद्धा आंबेडकरी चळवळीसाठी महत्त्वाचा भाग आहे. तो झाला. त्यामुळे बाळासाहेबांवर खूप पुस्तके येतात, छोटे मोठे पुस्तके येतात. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. हे झालं इंट्रोडक्शन, मला मान्य येते, मी त्यांचं स्वागतही करत, आभारही मान. पण बाळासाहेबांच्या वाटचालीवरचं जे कुठलं ॲनालिसिस करायला पाहिजे ते याच्या पुढं आपल्याकडून झालं पाहिजे अशी अपेक्षासुद्धा या निमित्तानं मी या दोन्ही लेखक आणि आपल्या सगळ्यांकडून करतो की बाळासाहेब जो मूव्ह घेतात त्याच्यातलं मेरिट काय आणि डिमेरिट काय, व्यवहार काय आणि तत्त्वज्ञान काय, याच्या संबंधीची एक खुली चर्चा अकॅडमिक लेवलवर होणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. अंबाजोगाई त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. अंबाजोगाईचं कल्चर आणि अंबाजोगाईचा जे कुठलं क्षेत्र आहे ते याच्यासाठी प्रसिद्ध आहे. मग इथं समाजवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, RSSचं चळवळ असेल, इथं डिबेट झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी तुमच्या बुद्धिजीवी लोकांकडून ही अपेक्षा करतोय की बाळासाहेब ज्या पद्धतीनं आता मांडतायत ती काय मांडणी आहे, त्याच्यातून काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे, काय व्यवहारी आहे आणि काय अव्यवहारी आहे, काय तोटे होणारे आणि काय फायदे होणारे, याचं एक विश्लेषण. टीका जरी आली तरी चालेल, त्याचंही मी स्वागत करेन. पण ती या चळवळीला दिशादर्शक होईल याच्या पद्धतीनं एक अकॅडमिशियननी एक भूमिका घेतली पाहिजे. आणि या निमित्तानं मी जाहीर आपल्याला आव्हान करतो आहे की बाळासाहेब ज्या मूव्ह घेतील त्या मूव्हबद्दलची एक ॲनालिसिस, एक विश्लेषणात्मक अशी एक मांडणी आपण सगळ्यांनी करावी अशी एक अपेक्षा या निमित्ताने मी करतो आहे. शेवटच्या एका पुस्तकाकडे मी वळतो आहे. खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या पत्नीनं लिहिणं हेच मोठं डेंजर काम आहे, फार अवघड काम आहे. आणि खरं लिहिलं तर तो कार्यकर्त्याचाही काय प्रॉब्लेम होतील सांगू शकत नाही आपण. वहिनीनं ते पथ्य पाळलेलं आहे, कुणाचं तरी चांगलं ऐकलं, कुणाचा तरी सल्ला चांगला ऐकला आणि मग जे चांगलं असेल तेच लिहिलं. बाकीचे जे जोगदंड सर आहेत आणि जोगदंड सरांचं जे कुटुंब आहे त्याच्याबद्दलच्या त्यांचे जे काही असतील अनुभव त्यांनी ते रिझर्व ठेवलेलं आहे.
रिझर्व ठेवलेलं. आणि सगळ्यात आणि परत त्याच्यात इंटरकास्ट मॅरेज, सब इंटरकास्ट मॅरेज, त्याच्यातले खूप खूप मोठे ताणतणाव असतात. ते कधीतरी लिहिले पाहिजे, ते कधीतरी लिहिले पाहिजे. म्हणजे मंगेश पाडगावकरांचं मी एक उदाहरण देतो आहे की मंगेश पाडगावकरांचं इंटरकास्ट मॅरेज आहे. त्यांची कॅथलिक पत्नी होती. आणि आता मंगेश पाडगावकर किती मोठा कवी तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्र भूषण वगैरे. त्यांच्या पत्नीनं तिचं आत्मचरित्र लिहिलं, फार सुरेख आत्मचरित्र. आणि त्याच्यामध्ये ती कॅथलिक असल्यामुळं हे सारस्वत ब्राह्मण तिला चुलीला स्पर्श करून देत नव्हते, अन्नाला स्पर्श करून देत नव्हते, आणि तिच्या हातचं कितीतरी वर्ष ते खात नव्हते. आता मंगेश पाडगावकरांच्या पत्नीने लिहिलेलं आत्मचरित्र आहे. आणि ती जेव्हा हे सांगते तेव्हा समाजामध्ये जातीचे संस्कार चुलीपर्यंत, स्त्रीपर्यंत किती पक्के बसलेले असतात. आणि परंपरा, हा संघर्ष ज्या ज्या महिला देतात त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे असं मी मानतोय. कारण त्याच्यातूनच पुढची प्रगती, पुढची दिशा आपल्याला समजू शकते. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे परत वहिनींचं आणि जोगदंड सरांचं कौतुक याच्यासाठी, त्या काळामध्ये आमच्याकडे एक फॅशन होती की उच्चवर्णीय बायको करणं हे जरा प्रतिष्ठेचा भाग होता, प्रतिष्ठेचा भाग होता. त्याच्यावरून डिबेटही झालेले आपल्याकडे. पण सबकास्टमध्ये हे करणं, लग्न करणं, म्हणजे चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, आणि इथं काही आम्ही प्रयोग केले, श्याम थोरात वगैरे यांनी असे प्रयोग केले. तिथं दलित युवक आघाडीचा तो मोठा कॉन्ट्रीब्युशन. जाणीवपूर्वक जे कुठले दलित आहे ते दलित अंतर्गत मॅरेज होणं याच्यासाठी एक प्रयत्न झाला. आणि म्हणून आपल्या असं लक्षात येतं की हा प्रयत्नाचा एक भाग म्हणून, म्हणजे जाती व्यवस्था जावा हा तर त्याच्या पाठीमागचा भाग आहेच, पण दलित अंतर्गत जाती व्यवस्था सुद्धा किंवा भेदाभेद गेला पाहिजे याचा एक संदर्भ या लग्नाला होता. आणि त्याच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं हे लग्नसुद्धा फार महत्त्वाचं होतं. आणि परत दुसरं असं की एका कार्यकर्तीबरोबर लग्न करणं हे परत फार मोठा रिस्क घेण्यासारखं होतं. जोगदंड सरांनी ती घेतली, मॅडमनी ती घेतली. कारण कार्यकर्तीला थांबवणं म्हणजे दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे. तिच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. ती नुसती पत्नी म्हणून राहा, पत्नी म्हणून सगळंच तुला मिळेल, पण तिचं स्वातंत्र्य, तिला कार्य करण्याचं तिचं जे स्वातंत्र्य आहे ते देण्याची ऐपत असलेला नवरा आणि कार्यकर्ता असणं आपल्याकडे फार दुर्मिळ आहे. म्हणजे अनेक लोक मोठे मोठे होते, पण आता आपल्याला लक्षात येतं की बायकांचा आणि घरचा प्रश्न आला तर त्यांचे सगळ्यांचे पाय मातीचे होते असं आपल्याला सांगावं लागतं. म्हणजे नवऱ्याची भूमिका तीच बायकोची भूमिका असं होतं. एका पॅन्थर असलेल्या मुलीबरोबर, मुळात त्या कार्यकर्त्या उदगीरमधल्या, त्यांचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे, स्वतंत्र असं व्यक्तिमत्व आहे. हे स्वतंत्र व्यक्तिमत्व या पुस्तकातून सतत आपल्याला जाणवत आहेत. म्हणून मी त्यांचे आभार मानतोय आणि यांचे, आपल्या सगळ्यांचे आभार मानतोय की ते जोगदंड सरांच्या पत्नी म्हणून प्रोजेक्ट नाही होत, तर त्या सुद्धा नावाची जी कुठली कार्यकर्ती आहे ती कार्यकर्ती म्हणून प्रोजेक्ट होते आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून होते. म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्व, बाबासाहेबांनी नवरा बायकोच्या बद्दल असं म्हटलेलं आहे की नवरा बायकोंचं रिलेशन कसं असावं, तर ते म्हटले मित्रासारखं असं. खरे मित्र ते दोघंच. जे कुठले सुखदुःखाच्या गोष्टी आहे त्या शेअर ते दोघं एकमेकाशी करू शकतात. इतकी चांगली पत्नी आणि इतका चांगला नवरा आणि इतकं चांगलं नातं हे मैत्रीपूर्णच राहू शकतं आहे. अशा बाबासाहेबांच्या स्वप्नातला जे कुठलं रिलेशन आहे किंवा जे कुठल्या लग्नाबद्दलचं त्यांचं जी संकल्पना आहे ती या दोघांनी प्रत्यक्ष अंमलात आणलेली आहे. आणि म्हणून एखाद्या मेडिकलच्या डॉक्टरांनी भ्रष्टाचार करत असतील तरी वहिनी थांबलेल्या नाहीत. आपण त्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करतोय, तो अधिकारी आहे, त्याच्या विरोधात सुद्धा बंड करणं हे त्यांनी त्या मेडिकल कॉलेजच्या, अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणि त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून माझ्या असं लक्षात येतं आहे की ही कार्यकर्ती, खऱ्या अर्थानं जी कार्यकर्ती आहे, यांनी थांबू नये, यांनी परत लिहावं, आणखी लिहावं. आणि असं लिहित असताना त्यांचं जे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्यालासुद्धा आपण सलाम करावा. तुम्ही वहिनी लिहिलं पाहिजे, तुम्ही लिहिलं तर हां. आता बाळासाहेब म्हणतात फार लिहू नये, भांडणं होती.
कारण आम्हालाही भीती आहे आमच्या बायकांनी लिहिलं तर काय लिहिते. तेव्हा मी असं म्हणतो की एवढी रिस्क पाळून सुद्धा वहिनी तुमचं आम्ही अभिनंदन करतो आहे की तुम्ही आमच्या बायकांना सुद्धा लिहिण्यासाठी प्रवृत्त कराल किंवा केलं आहे असं मी गृहीत धरतो आहे. त्यांचेही कधीतरी चरित्र येतील आणि त्यांनी आमच्याबद्दल त्यांना वाटतं ते लिहावं अशी एक अपेक्षा करून सगळ्या महिलांनी लिहावं अशी एक अपेक्षा करतो. तरच आपल्याला परिवर्तनाचा एक अंदाज, एक ठाव, एक अंतर्गत संघर्ष याचं फार मोठं चित्र होतं आहे. म्हणजे पण लक्षात कोण घेतो, हे जे जगामध्ये वाचलं गेलेलं हरिभाऊचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजामधले जे कुठले कौटुंबिक भांडणं होतं आहे, कौटुंबिक ताणतणाव होतं आहे, एकत्र कुटुंब पद्धती, स्वतंत्र कुटुंब पद्धती, व्यक्ती स्वातंत्र्याने हे जे संघर्ष होतं आहे हे संघर्ष त्याच्यामध्ये आले आणि ते खऱ्या अर्थानं समाजचित्रण झालं. आपलं जर परिवर्तनाचा इतिहास लिहायचा असेल तर अशा आत्मचरित्रांचा फार मोठा वाटा असण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आहे. बाळासाहेबांना बोलायचं आहे, आपण बाळासाहेबांना ऐकायला आलेलं आहे म्हणून मी इथंच थांबतो आहे. माफ करा. थँक्यू. जय भीम. यानंतर ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत आहेत असे तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर हे कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतील. माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सुधाताई जोगदंड यांचे असणारे निखारेचे वाट, त्याच्याचबरोबर प्रमोद बागडे माझ्याच नावाची वाट, आणि ती वाटही लागली असं समजा. प्राध्यापक गौतम गायकवाड यांचं असणारं वामनदादा कर्डक यांची गाणी आणि त्यांनी त्यावेळेस केलेला असणारा जागृती अशा पुस्तकांचं असणारं उद्घाटन आपण असणारं या ठिकाणी जाहीर झालं. अविनाश डोळस यांनी या पुस्तकांबद्दल असणारं मत व्यक्त केलं. मी त्याच्यावरती काही फार वेळ देईन असा नाही, परंतु एक प्रयत्न म्हणून की ज्या ज्या व्यक्तीने, ज्या ज्या माणसाने योगदान केलं त्याचा आपल्याला विसर कसा होतो हाच मला पहिल्यांदा प्रश्न पडतो. जे वामनदादा कर्डक यांचं नाव आंबेडकरी चळवळीमध्ये आजरामत झाले असं मी त्या ठिकाणी मानतो. कवितेच्या माध्यमातून त्यांनी जागृती केली आणि नव्या दिशाही दाखवल्या. नुसतं जागृतीचा भाग नाही, त्यांनी नव्या दिशाही दाखवल्या आणि ह्या दाखवलेल्या दिशांचं नव्यानं पुन्हा मांडणी करावी लागते याचाच अर्थ मी कुठेतरी मांडतोय की आम्ही असणारं तकलादू पद्धतीने किंवा माझा थोडासा त्याच्यातून फायदा होतोय म्हणून मी त्याच्याशी जुळतोय आणि जुळून माझा फायदा झाला की माझी पाठ फिरवायची अशी असणारी जी काही तरा चाललेली आहे
तिला पहिल्यांदा त्याग केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी सांगितलं. मूल्य जपणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, सभेच्या अगोदर नावं घेतली तर हा फार मोठा पुढारी. ही नावं घेतली नाही तर हा गाढव. असा असणारा जो काही समज आपण करून घेतलेला आहे हा चांगला का, तर माझ्या दृष्टीने अत्यंत वाईट. कारण का जय भीम बोलो आणि किधर भी चलो असेतला भाग आहे तो. शेवटी कुठल्याही समाज व्यवस्थेला एका नीतिमूल्यांची गरज असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही नीतिमूल्य जो माणूस जपतो किंवा जी चळवळ जपते किंवा त्या चळवळीमधली माणसं जपतात, तोच इतिहास निर्माण करू शकतात. आज 125वी जयंती आपण साजरी करणार अशी असणारी परिस्थिती. त्यातली 25 वर्ष सोडली तो शिकण्याचा कालखंड आपण बाबासाहेबांचा समजू. शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही कुठली विचाराची बैठक निर्माण केली, असा जर प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारला, तो काय म्हणतो, तो दोनच गोष्टी म्हणतो, मी बाबासाहेब स्वीकारलं, महात्मा फुले स्वीकारलं, पण त्याच्यातलं काय स्वीकारलं? त्याच्यातलं काहीच स्वीकारलं नाही. आम्ही फक्त या 100 वर्षामध्ये नावं स्वीकारली आणि नावं स्वीकारल्यामुळे आम्ही असं उधळत बसलो अशी असणारी परिस्थिती. तुम्हाला जेवढं उधळायचं आहे तेवढं उधळा, कोणी थांबू शकत नाही. पण कुठपर्यंत आम्ही उधळणार? तो जोपर्यंत उधळण्याचं स्वातंत्र्य आहे तोपर्यंत. पण ज्या दिवशी उधळण्याचं स्वातंत्र्य गेलं त्या दिवशी आम्ही काय करणार? ते आम्हालाच माहिती नाही. अनेक चळवळीत महाभाग असं काही घडेल असं आम्हाला वाटत नाही. आमचं उधळण्याच्या घोड्याला कोणी असणारा लगामच घालू शकणार नाही. हे उधळण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनीच दिलेला आहे. आणि तेव्हा या देशामध्ये बाबासाहेबाला कोण हात लावू शकतं? असे नाना तऱ्हेची तो उत्तरं देतो. तर मी त्यांना असं म्हणतो, बा तुमचा तर्क काय हा तरी मला सांगा.
ते तुम्ही आम्हाला विचारू नका. स्वतःच्या विधानाचं असणारं समर्थन जर करता येत नसेल, स्वतःच्या विधानाचं समर्थन करता येत नसेल, तर आपण कोणाला फसवतोय? लोकांना फसवतोय की आपल्याला फसवतोय? आणि म्हणून गेल्या 100 वर्षामध्ये आम्ही असताना आमची नीतिमूल्य ही काही निर्माण करू शकलो नाही. आणि नीतिमूल्य निर्माण न केल्यामुळे आम्हाला आता समजण्याच्या पलीकडे गेलो तर अशी असणारी परिस्थिती आहे. काय चाललं हेच आम्हाला जाणवत नाही. आणि म्हणून म्हटलं की नीतिमूल्य हा जर पहिल्यांदा आपण प्रश्न घेतला, तर त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे की मी काय मानतो काही मानत नाही हा त्याच्यातला भाग. मी काय मानतो मी मानत नाही हा त्याच्यातला एक भाग. त्याच्यातला दुसरा भाग असा येतो की मी जे मानतो ते इतरांवरती लादलंच पाहिजे का? किंवा मी जे मानतोय त्या विचाराला त्याला आणायचं असेल तर त्याच्यामध्ये मी जवळकी साधली पाहिजे. मग ती जवळकी साधण्याचं माध्यम काय? आणि दुर्दैवाने असं म्हणेन की जुन्या पिढीला संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातून त्याला असणारं शहाणपणा आला आणि त्या शहाणपणातून त्याला असणारं ज्ञान आलं. पण आत्ताच्या असणाऱ्या पिढीला कशासाठी संघर्ष करावा लागला तर अजिबात नाही. आयतं फुकट मिळालं आणि आयतं फुकट मिळाल्यामुळे त्याची असणारी त्याला किंमत राहिलेली नाही. आणि तो आता म्हणतोय की आयतं जे मिळते फुकट जे मिळते ते मिळायलाच पाहिजे, आता माझा अधिकार आहे. म्हटलं का? 2000 वर्षापासून माझ्यावरती अत्याचार चाललाय. अरे ज्यांनी अत्याचार केला आणि ज्यांनी अत्याचार सहन केला ते तर मेले. ते तर मेले, मातीत गेले. तुझ्यावरचा अत्याचार काय हा तर सांग. पुन्हा त्याची मग टेप वाचे. 2500 वर्षापूर्वीचा इतिहास. आणि ज्याला विवेक नसतो मग तो इतिहासात शोधतो. तेव्हा आता दोन अविवेकी चळवळी या देशामध्ये चाललेल्या आहेत. एक आंबेडकरवाद्यांचे अविवेकी चळवळी चाललेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या RSS वाल्यांच्या अविवेकी चळवळी चाललेल्या आहेत. दोघंही स्वतःला बुद्धिमान समजतात. एक जातीच्या नावाने बुद्धिमान समजतोय आणि एक बाबासाहेबांच्या वारशाने बुद्धिमान समजतोय. पण खरंच दोघं बुद्धिमान आहेत का याच्याबद्दल मला शंका आहे. एक काय म्हणतो म्हणून असताना सांगितलं या जातीतला माणूस हा बुद्धिमान, आणि दुसरा काय म्हणतोय बाबासाहेबांनी असताना सांगितलं की असताना बुद्धीवरचा ठेका नाही आणि म्हणून मी बाबासाहेबांचं नाव घेतो आणि म्हणून मी बुद्धिमान.
अशी दोन महान बुद्धिमानांच्या असणाऱ्या टकरावीमध्ये इथला सगळा समाज अडकला अशी असणारी परिस्थिती आहे. मी दुर्दैवाने म्हणेन की इथला असणारा जो या देशातला असणारा खरा मालक असणारा जो ओबीसी आहे, की मी आत्ताच्या ह्याच्या म्हणेन नीतिमत्ता शिल्लक राहिलेली आहे, बाळगून राहिलेला आहे. सत्तेचा वास लागलेला नाही म्हणून अजून शिल्लक राहिली असेल कदाचित. त्याच्यासमोर मुसलमानाचं भूत उभं करून ठेवलेलं आहे आणि त्याला असं सांगण्यात आलेलं आहे की या मुसलमानांना ताबा ठेवायचा असेल तर तू हिंदू धर्माचा पुरस्कर्ता झाला पाहिजे, रक्षणकर्ता झाला पाहिजे. मी या सगळ्यांना म्हणतो, रक्षण करायचं असेल तर सत्ता हातात पाहिजे. रक्षण नसेल, सत्ता नसेल तर रक्षण कसं करणार? आणि मग सत्ता नसल्यामुळे रक्षण करण्याचा तो दुसरा मार्ग आहे, तो असणारा हिंदू मुसलमानाच्या दंगलीचा मार्ग आहे. शेवटी समाज व्यवस्थेमध्ये शांतता बाळगायची की न बाळगायचा हा त्याच्यातला भाग असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून आत्ताच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इतिहासाला साक्ष ठेवून इथल्या चळवळी चालू शकतात का? तर अजिबात नाही. त्या इतिहासातून शिकून घेऊन आम्ही चळवळी चालू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि या इतिहासातून आम्हाला शिकवलं काय? या इतिहासातून असं शिकवण्यात आलं की या देशामध्ये मानवी हक्कांचं पायमळणी करण्यात आली, धर्माच्या नावाने करण्यात आली. आणि मग या पायमळणीच्या विरोधातला आवाज कोणी कोणी उठवला? तर या पायमळणीचा असणारा आवाज हा चार्वकापासून, बुद्धापासून ते कालपर्यंतच्या असणाऱ्या तुकाराम महाराजांपर्यंत आहे. त्या त्या क्षणामध्ये असणारा या मानवी हक्कांच्या पायमळणीच्या विरोधात जो आवाज उठला, त्या उठलेल्या आवाजामधला सगळ्यात प्रामुख्याने आवाज जो होता तो बुद्धाचा आवाज होता. तो नुसता आध्यात्मिक व्यवस्थेत राहिला नाही, तो व्यवहाराच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी असणार आणला. आणि हा व्यवहाराचा भाग त्यांनी असणारा राजधर्म म्हणून असणाऱ्या अनेक राजांना स्वीकारायला त्यांनी असणारा. आणि म्हणून ज्या ज्या राज्याने असणाऱ्या स्वीकारला, मग चंद्रगुप्त मौर्य असतील, तिथला असणारा अशोक असतील, या सगळ्यांनी ज्यांनी स्वीकारला त्यांनी इथला असणारा मानवतेचं राज्य उभं करू शकला. आणि ज्यांनी स्वीकारलं नाही त्यांनी असणारं या देशाला पारतंत्र्यामध्ये घालवलं, हे आपण असणारं लक्षात घेतलं. आणि म्हणून माझ्या जीवनाची मूल्य काय असली पाहिजे? तर मानवता हा त्याच्यातला असणारा मूल्य असला पाहिजे. तर ते सोडून राजकारणातली सत्ता ही माझी जीवनातली मूल्य झाली अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही हेही विसरलो की आज जे भ्रष्टाचाराची चर्चा आहे. मी एका ठिकाणी होतो, ते म्हटले तुम्ही बोलत नाही. म्हटलं मी बोललो तर तुम्हाला राग येईल.
म्हटलं श्रद्धा आणि पूजा ह्या व्यक्तिगत बाबी आहेत. धर्म हा श्रद्धाही शिकवतो आणि धर्म हा पूजा आचरणही शिकवतो. परंतु म्हटलं या देशामध्ये या श्रद्धेच्या नावाने आणि पूजेच्या नावाने भ्रष्टाचार झालाय, त्याचं काय? म्हटलं इथे असणाऱ्या श्रद्धेचं बाजारीकरण करण्यात आलेलं आहे आणि पूजेचं सुद्धा बाजारीकरण करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून श्रद्धेचं बाजारीकरण केल्यामुळे आणि श्रद्धेचं आणि पूजेचं बाजारीकरण केल्यामुळे तिथे व्यवहार आला. का जिथे जिथे बाजारीकरण आलं तिथे तिथे व्यवहार आला आणि या व्यवहाराचा भाग हा आपल्या अंगामध्ये घुसला, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्याला ज्याला सत्ता मिळाली, म्हणजे एकही असं नाही की इथे असणारा बिना भ्रष्टाचाराचा असणारा राहिला, मग तो मनमोहन सिंग असेल किंवा इथला असणारा नरेंद्र मोदी असेल. व्यक्तिगत आम्ही भ्रष्टाचार केला नाही, पण या देशाच्या लूट संपत्तीची लूट ही उघड्या डोळ्यांनी पाहिली. बंद करण्याची ताकद असताना सुद्धा ते वापरणं नाही म्हटलं सुद्धा एक भ्रष्टाचार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या देशातला भ्रष्टाचार हा संपवायचा असेल तर पहिल्यांदा श्रद्धा आणि पूजा हितून जर सुधारणा झाली तरच तो असणारा भ्रष्टाचार थांबेल, नाही तर अजिबात थांबत नाही, हे आपण लक्षात घ्या. माझा कॉलेजमधला असणारा मित्र होता, बदमाश होता. ज्या रमाबाई नगरमध्ये बाबासाहेबांचा पुतळा विटंबना करण्यात आली आणि 10 माणसं गेली, तिथे एका बाईच्या असणाऱ्या अंगात यायला लागलं आणि ती असं म्हणायला लागली की रमाई माझ्या अंगात यायला लागली. मला आला आणि भेटला, प्रकाश तू ऐकलंच का? म्हटलं ऐकलं. मी म्हटलं तुम्ही फिरूच नका, अजिबात कोणी जाऊ नका, मला काय करायचं ते करतो. आता तोही त्याच्या गावामध्ये तेच धंदे करत होता, नवीन नव्हतं त्याला काही. आणि ती जशी घुमायला लागला तसा हाही घुमायला लागला. आणि हाही घुमायला लागल्यानंतर म्हणायला लागला की माझ्या अंगामध्ये बाबासाहेब आला. दोन दिवस त्यांनी ते नाटक केलं. त्या बाईच्या लक्षात आलं की आता हे जरा आता भलतीकडे चालायला लागले. आणि मग 4थ्या दिवसापासून तिचं घुमणं बंद झालं. म्हणजे असं जे तुमचं वागणं आहे ना, थोडंसं जरा बंद केलं तर अधिक चांगलं होईल. आणि म्हणून मित्रो की हा जो सगळा अनीतिमत्तेचा आपलं जे वागणूक होतं त्याचा असणारा आज परिणाम असा झाला आहे की ज्या शक्तींनी मानवतेच्या मूल्यांचं पायमळणी केलं, या देशामध्ये कधी त्यांना डोकं वर काढता आलं नाही. आज पुन्हा त्याच शक्ती नव्याने मानवी हक्कांचं मूल्यांकन, मानवी हक्कांचं पायदळणी करण्यासाठी निघालेले आहेत. आणि त्याची आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि जाणीव होत नाही याचं कारण की आपण ती मूल्य आपल्या जीवनातला अंगच केला नाही.
तो आपला अंगच केला नाही आपण. आणि म्हणून या समाज व्यवस्थेचं मानवी मूल्य नुसतं शाब्दिक नाही. समता आली पाहिजे मी म्हणेन, पण माझ्या शेजाऱ्याचा द्वेष करीत बसेन मी? इथे बंधुभाव आला पाहिजे, पण त्याच्यासाठी मी काहीच प्रयत्न करणार नाही. मी इतरांचं स्वातंत्र्य स्वीकारलं पाहिजे. ही जी सगळी मानवी मूल्य आहेत, हे मानवी मूल्य जोपर्यंत आपण आपल्या जीवनातला भाग करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या जीवनाचा भाग करत नाही, तोपर्यंत अशी संकट वारंवार येत राहतील, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि म्हणून अशा संकटांना बाबासाहेबांनी असं म्हटलं की तुम्ही क्रांती करा. तुम्ही क्रांती केली तरी त्या क्रांतीच्या विरोधात कोण नसेल असं राहणार आहेत, आणि त्याला त्यांनी प्रतिक्रांती असं म्हटलं. रेव्होल्यूशन काउंटर रेव्होल्यूशन हे जे सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला तो तोच आहे की तुम्ही एका मूल्यांचं ज्यावेळेस उच्चाटन करता त्यावेळेस जुन्या मूल्यांवरती जगणारा माणूस हा सहजासहजी बदलतो असं नाही, तर काही जण बदलतात, काही जण बदलत नाहीत. जे बदलत नाहीत ते वाट बघून बघतात, दबून राहतात, आणि ज्या क्षणाला त्यांना असं दिसतं की आत्ता आपली परिस्थिती आहे, ते पुन्हा क्रांतीच्या विरोधात पावलं उचलून टाकतात आणि त्यांची प्रतिक्रांती ही सुरुवात करतात. हे आपण लक्षात घ्या. आज या देशामधलं असणारं जे काही RSSचं आहे ते RSSचं प्रतिक्रांतीचं पाऊल आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. हे प्रतिक्रांतीचं असणारं पाऊल आहे. आणि म्हणून आज अनेक महाभाग भेटतात. त्या टीव्हीच्या शो आल्यानंतर मला अनेक जण म्हटलं, प्रकाशराव तुम्ही कसं काय असं घेतलं? मी त्याला म्हटलं, बस जरा भावनिक होऊ नको, जरा शांतपणाने कर. म्हटलं भगतसिंग आपल्यासाठी असणारा हिरो आहे. म्हटलं भगतसिंग ब्रिटिशांसाठी काय होता? तर टेररिस्ट होता. तो जर टेररिस्ट नसता तर त्याला असणारं त्यांनी फाशी का दिली असती आणि त्याच्यावरती केस का चालवली असती? म्हटलं त्या अफजल गुरुच्या संदर्भात सुद्धा तो टेररिस्ट होता. शिक्षा देईपर्यंत कोणाला अडचण नव्हती. फाशीची शिक्षा झाली तोपर्यंत अडचण नव्हती. त्याची अडचण कुठून सुरुवात झाली? त्या फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतर सुरुवात झाली. माझ्यासारखा शहाणा असा म्हणत होता, अरे तो जेलमध्ये राहिला काय, काही फरक पडत नाही, त्याला फाशी द्यायचीच का? आज तुम्ही त्याला फाशी देऊन काश्मीरचा एक नवीन भगतसिंग उभा केलात. आणि काही जण ज्यावेळेस म्हणायला लागली की बा हा फाशीचा निर्णय चुकीचा होता, हे मान्य करा, तर त्याच्यावरती चर्चा होणार नाही. माझं म्हणणं आहे, असं जे आहे ते जे वकील मंडळी अमुक मंडळी अशी ज्या ज्या ठिकाणी भेटतील यांना तुडवल्याशिवाय राहू नका, एवढं पहिल्यांदा लक्षात घ्या. ती पाळी आली आहे म्हणून तुम्हाला असं म्हटलं, काही साधं सुद्धा नाही आहे हे भांडण.
त्यांनी त्यांचा मार्ग आखला. आपल्या विरोधात जो कोणी असेल त्याला ठोकायचं आणि उरलेल्यांना सांगायचं, बघ तू जर आलास पुढं तर तुलाही ठोकायला कळणार. त्याच्यामुळे हा नवा स्वातंत्र्यावरती आघात आहे, हा आपण लक्षात घ्या. व्यक्ती स्वातंत्र्यावरती आणि विचार स्वातंत्र्यावरती सुद्धा आघात आहे, हे आपण लक्षात घ्या. त्या अफजल गुरुला फाशी देऊन काश्मीरमधला भाग भारताबरोबर जुळला असता तर मी म्हणेन अफजल गुरुला फाशी देऊन आपण फारच चांगलं केलं की त्याच्या फाशीने तो भाग शांतता झाला. पण अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर सुद्धा आत्तापर्यंत 310 जवान हे शहीद झाले, हे आपण असताना लक्षात घ्या. आणि मग त्या फाशीतून मिळवलं काय? त्या फाशीतून एकच गोष्ट त्या ठिकाणी आपण निर्माण केली, ती म्हणजे गेल्या 20 वर्षामध्ये जी काही फुटकळ कारवाया काश्मीरमध्ये चालल्या होत्या, त्या फुटकळ कारवायाला एकत्र करण्याचं आयतं नवा भगतसिंग फाशीच्या निमित्ताने आपण उभा करून दिला. आता ते एवढंच म्हणतात, काश्मीरवरती अन्याय झाला असं म्हणत नाही ते. आता एवढंच म्हणतात, अफजल गुरुचं स्वप्न साकार करायचं आहे. आपण जसं म्हणत होतो की भगतसिंगाची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, भगतसिंगाचा असणारा आझादी ही असणारी मिळालीच पाहिजे, आज तेच म्हणतात आहेत काश्मीरचा माणूस की अफजल गुरुची आझादी आम्हाला मिळालीच पाहिजे, अफजल गुरुचं स्वप्न पूर्ण केलंच पाहिजे. नव्हता हिरो तो आम्ही निर्माण केला. रोखठोकपणे BJP वाल्या, RSS वाल्याला आणि सेनेवाल्यांना विचारा, ह्या नवीन भगतसिंग तुम्ही का निर्माण केला हे पहिल्यांदा आम्हाला सांगा, आणि मग या देशाचे मालक व्हायला निघा. काश्मीरच्या जनतेला एक नवीन भगतसिंग तुम्ही निर्माण करून दिलात. त्यांच्याकडे असणारा कोण भगतसिंग नव्हता. काँग्रेसवाल्यांनी, सुशील कुमार शिंदेनी आणि इथल्या असणाऱ्या BJP वाल्यांनी एक नवीन भगतसिंग निर्माण केला नाही. आता तेच ते घेऊन मिरवतात. BJP वाल्यांना असणारा विचारा, बाबा या PDPचे असणारे जे मुफ्ती मोहम्मद सय्यद माझेही चांगले मित्र होते, त्यांनी सरळ सरळ विधानसभेमध्ये असताना सांगितलं होतं की अफजल गुरु आमचा हिरो आहे, आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही असणारा सत्तेमध्ये का बसलात? त्या PDP बरोबर सत्तेवरती का बसलात? आणि आज मेहबूबाने असताना तुम्हाला अट काय टाकली आहे ती सांगा ना, की ज्याच्यामुळे तुम्ही असताना ती मान्य करायला तयार नाही. उघडपणे आम्ही जोपर्यंत आमचं म्हणणं मांडणार नाही